संध्या मला बी खाऊन लय दिवस झालं. गेल्या 7-8 महिन्यात एक सुधीक जनावर मेलं नाही गावात. बघू गड्या, उडव मुलाण्याचा कोंबडा हा. कोंबड्याचं नाही जमायचं इटुबा. अरे उद्या अमुष्या, भल्या रातीला जाऊ आणि वडू खुराट्यातनं कोंबडा. मुलाने नाही सावत याचा. हे येड्या बेबी हातरुणात याचं ठाईक थे. अरे पण गाडवीच्या एक कोंबडा आणून कुणाच्या नाकाला लावतोस? तुझ्या माझ्या घरी मिळून माणसं 10. काय येणार वाटणीला? आडजीब माकलेनं पडजीबीनं जाऊन बोंब ठोकली असं होयाच. घरात आणायचाच कशाला? दोघच रानात जाऊ, शिजवणं खाऊ. व्यंकटेश माडगुळकर यांच्या गावाकडच्या गोष्टी हे पुस्तक तुम्हाला गावातल्या थेट चावडीतच जाऊन बसवते. नाना प्रकारचे किस्से, चोऱ्या, लबाड्या, फुशारक्या, अंधश्रद्धा, जातपात, लोकांचे वेगवेगळे चिवट हावरट स्वभाव, ग्रामीण जीवनातील संघर्ष, हतबलता अशा विविध तऱ्हा या कथा संग्रहाला समृद्ध करते. माडगुळकरांनी वापरलेली बोलीभाषेतील संवाद, निवेदन शैली वाचकाला त्याच्याशी सूत जुळायला भागच पाडते. जणू असं वाटते की ही कथा आपल्या गावातलीच आहे, आपल्यातलीच आहे. आजकाल शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. या सगळ्यात आपण आपल्या गावांना कळत न कळत विसरत चाललेलो आहे. मात्र गावासाठी आपल्या मनात कायम एक ओढ असते, जागा असते. जी मजा गावातल्या स्लो लाईफ मध्ये आहे ते शहरातल्या गोंगाटात कुठे? सगळ्यांना कुठे ना कुठे पोहोचायचं आहे. कामाच्या डेडलाईन संपल्या आहेत, पण कामं काही संपत नाही. शहरात राहून बसल्या बसल्या गावात फेरफटका मारून यायचा असेल किंवा चावडीवर जाऊन वायफाय नाही वायफाय चर्चा करायची असेल तर नक्की हे पुस्तक तुम्ही ब्रेक म्हणून वाचायला घेऊ शकता. हे पुस्तक तुम्हाला गावात पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला ग्रामीण जीवन आधारित गाव मातीशी जोडलेल्या व अस्सल गावठी भाषेतील कथासंग्रह वाचण्याची आवड असेल आणि स्वतंत्र पूर्व आणि स्वतंत्र उत्तर काळातील ग्रामीण कथा अनुभवायच्या असेल तर हा गावाकडच्या गोष्टी हा उत्तम पर्याय आहे. हे कथा ऐकताना तुम्ही गाव जवळ नक्की कराल. युट्यूबा मग कवा बघायचं मुलाण्याच्या कोंबड्याकडं.